नमस्कार, मी उज्ज्वला. माझ्या किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी आज एक नवीन डिश दाखवणार आहे. ही जी डिश आहे त्यामध्ये झाडपाला घालणार आहे, तो आहे औषधी गुण. त्यामुळे मी ठरवलं की एक वेगळी डिश बनवावी. मी आमच्या घरात खूप प्रयत्न केले सर्वांना खाण्यास, पण कुणी खाल्लं नाही. कारण का जुने लोक काय म्हणतात, वर्षातून एकदा तरी जरूर ही भाजी खावी, पोटात गेलीच पाहिजे, आरोग्यास पोटाला चांगले असते. म्हणून मी काय ठरवलं, ही पोटात कशी गेली पाहिजे. तर मग मी ठरवलं की ह्या शेवग्याच्या पालाचे थालीपीठ बनवून आपणास दाखवायचे. चला तर आपला वेळ न वाया घालवता मी शेवग्याच्या पाल्याचे थालीपीठाचे साहित्य दाखवते. ही जी भाजी आहे देठासहित आहे, त्याला निवडण्याची गरज आहे. तर ह्या माझ्या नणंदबाई आहेत, त्या मला मदत करतात भाजी निवडून देण्यास. ही भाजी निवडून झाली आहे, बघा किती छान आहे. फ्रेश कलर तर खूप सुंदर हिरवागार आहे. ही तयार आहे आता निवडून झालेली भाजी. चला तर आपण साहित्य पाहूया. हा शेवग्याचा पाला आहे, तो चिरून घेतला. कोथिंबीर चिरून, कांदा चिरून, हा खरडा आहे. यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण ही पेस्ट करून घेतली आहे. चवीनुसार मीठ, हिंग, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर, ओवा 1 चमचा, 1 चमचा जिरी, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धा वाटी तांदळाचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ आहे 1 वाटी, 1 वाटी गव्हाचे पीठ आहे. हे सर्व साहित्य आहे थालीपीठासाठी. या भांड्यामध्ये आपण सर्व साहित्य एकत्र घेऊ. ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, नाही डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, जिरी मॅश करून घेतले, ओवा मॅश करून घेतला आहे, हळद, लाल तिखट, कोथिंबीर, कांदा, आम्हाला कांदा खूप आवडतो त्यामुळे मी जास्त घेतला, हळद, लाल तिखट, हिंग, चवीनुसार मीठ, खरडा. आपल्याला जसं प्रमाण आवडेल तसं तिखट घ्या. हे शेवग्याचा पाला आहे. हे साहित्य सर्व मिक्स करून घ्या चांगले. आता पाणी टाकून घ्या आणि मळून घ्या छान. हे जास्त घट्ट मळायचं नाही, हलकंसं मळायचं. थालीपीठ छान होतं हलकं पीठ मळलं की. हे बघा हलकं मळून झालं आहे, खूप छान हलकं झालं पीठ. हे असंच पाहिजे तर थालीपीठं छान होतात कुसकुशीत. आणि कलर बघा किती सुंदर आला आहे. हे पौष्टिक आहे, आयुर्वेदिक आहे हे थालीपीठ बनवण्याची पद्धत. चला आपण थालीपीठाची तयारी करू. एक कपडा घेतला आहे ओला करून, एक गोळा घेऊ आपण. पीठ छान भिजलं आहे. असं थापून घेऊ छानपैकी.
शेवग्याच्या पानाचं थालीपीठ आहे हे. तर वातविकारावर औषधी आहे, पित्तकार आहे. ताप आला तर तोंडाला चव नसेल तर तेव्हा हे थालीपीठ खावे, तोंडाला चव छान येते. दुधापेक्षाही 4 पट यात कॅल्शियम आहे. हे थापून झाले आहे थालीपीठ. याला होल पाडून घेऊ बोटाने. सजावटीसाठी तीळ टाकू. यामध्ये व्हिटॅमिन सी, बी, ए आहे. खूप पौष्टिक आहे. तापलं आहे, तेल टाकून घ्या. हे थालीपीठ जे थापलं आहे याचं तव्यावरती टाकून घ्या. वरून पाणी लावा. अलगद याला उचला. थोडंसं वरून तेल टाका, पाणी टाका. बंद आचेवर 1-2 मिनटं झाकण ठेवा. आपण झाकण काढू आता. भाजलं आहे का बघू. हो, छान भाजलं आहे. परत वरून तेल टाका थोडंसं. परत याला 1-2 मिनटं भाजण्यासाठी ठेवा. हे छान भाजलं आहे. कलर पण खूप सुंदर आला आहे. आपण दुसऱ्या बाजूने भाजलं आहे का बघू. हो, दुसऱ्या बाजूने पण खूप छान भाजलं आहे. कलर पण छान आला आहे. कपड्याला पाणी लावून घ्या खाली. परत एक गोळा घ्या, छानपैकी गोल करा आणि असं थापत राहा. छान आकार येतो. दहा संत्रे खाल्ले तरी कॅल्शियम भेटणार नाही, एवढं या शेवग्याच्या पाल्यामध्ये कॅल्शियम आहे. शुगरच्या लोकांसाठी पण तर खूपच रामबाण उपाय आहे. याला होल मारून घ्या. वरून थोडेसे तेल टाका. आपण दुसरं थालीपीठ थापलं आहे ते घेऊ. तव्याला टाकून घेऊ. पाणी लावू वरून. परत अलगद हा कपडा काढून घेऊ. तेल सोडू, पाणी सोडू. परत झाकण ठेवू 1-2 मिनटं. आपण झाकण काढू आता. छान वाफ आली याला. परतून घेऊ याला. बघा, छान कलर आला आहे. थोडंसं तेल टाका. 1-2 मिनटं मंद आचेवर असंच ठेवा. ही डिश तयार झाली आहे. शेवग्याच्या पाल्याचं थालीपीठ. औषधी आहे, कॅल्शियम आहे यामध्ये. जरूर बनवून बघा. त्याच्यासोबत दही घेतलं आहे, सॉस घेतला आहे, लोणचं घेतलं आहे. जर आपणास ही डिश आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.